नमस्कार मित्रांनो, सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये टी ई टी परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत. माहिती सविस्तर पाहूयात. यंदा टी ई टी परीक्षा ऑफलाईनच. तर ही टी ई टी परीक्षा यावर्षीसुद्धा ऑफलाईन होणार आहे आणि ज्या उमेदवारांनी डी.एड अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, बी.एड अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय 1 ते 5साठी आणि 6 ते 8 या गटासाठी शिक्षक होता येत नाही. कारण 1 ते 5 या गटासाठी टी ई टी पेपर 1 आणि 6 ते 8 या गटासाठी टी ई टी पेपर 2 पास असणे कंपल्सरी आहे. आणि त्याच संदर्भात या परीक्षेची ही माहिती होती. माहिती सविस्तर पाहूयात. पुढारी वृत्तपत्रात ही बातमी प्रसिद्ध झाली आहे 2 मार्च 2024ला. यंदा टी ई टी परीक्षा ऑफलाईनच. पुढारी वृत्तसेवा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी टी ई टी परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन यावरून संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर आता परीक्षा परिषदेने पडदा टाकला असून यंदा परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परीक्षा घेण्यासंदर्भात राज्य सरकारने हिरवा कंदील दिला असून एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा होणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यात एप्रिल किंवा मेमध्ये होणार टी ई टी परीक्षेचे आयोजन. राज्य सरकारकडून राज्य परीक्षा परिषदेस परीक्षा घेण्यास हिरवा कंदील. राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा टी ई टी परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मिळाली आहे. परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार होता, परंतु तांत्रिक कारणांमुळे परीक्षा ऑफलाईन घेण्यावरच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यानुसार तयारी सुरू करण्यात आली असून अधिकाऱ्यांची कार्यशाळा देखील घेण्यात आली आहे. त्यामुळे येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा नक्की घेण्यात येईल. डॉक्टर नंदकुमार बेळसे, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद. आणि आता सविस्तर बातमी दिलेली आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत होती. गेल्या 2 वर्षात टी ई टी परीक्षेत गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तर अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात CTET या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत असल्यामुळे राज्याची टी ई टी परीक्षा देखील ऑनलाईन घेण्यात यावी अशी मागणी संबंधित उमेदवार करीत होते. त्यानुसार परीक्षा परिषदेने ऑनलाईन परीक्षा घेण्याची तयारी केली होती. परंतु प्रश्नसंचाबद्दल येत असलेल्या अडचणी आणि कमी कालावधी याचा विचार करून यंदा परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा घेण्यासाठी किमान 1 महिना आधीपासूनच सर्व तयारी सुरू करावी लागते. परीक्षेची रीतसर जाहिरात प्रसिद्ध करणे, उमेदवारी अर्ज मागविणे व अर्ज तपासणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रवेशपत्र वाटप करणे, बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे या सर्व प्रक्रियेसाठी हा कालावधी देण्यात येत असतो. त्यातच आता राज्यात लोकसभा आणि विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे संबंधित कामकाजासाठी काही कर्मचारी जाणार आहेत. तरी देखील राज्यात टी ई टी परीक्षा घेण्यासाठीची कार्यशाळा पार पडली असून आता लवकरच परीक्षेची कार्यवाही
सुरू करण्यात येणार आहे. तर ही होती सविस्तर माहिती TET परीक्षा ऑफलाईनच होणार या संदर्भात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.